वंचित बहुजन आघाड़ी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने आज नागपुर में पत्र परिषद लेकर कहा, महाराष्ट्र विधानसभा में एक ही चरण में चुनाव होना चाहिए। महाराष्ट्र शांतिपूर्ण राज्य है, ऐसे में हिंसक शासन नहीं होना चाहिए। साथ ही उन्होंने जरांगे पाटिल पर भी अपना निशाना साधते हुए उनकी आलोचना की, तो वही अन्य राजनीतिक मुद्दों पर चर्चा भी की। इथे निकाल लागला की लोक मान्य करतात, कुठेही दगडफेक होत नाही, कुठेही काही होत नाही। ज्याला कोणाला लढायचं असेल तर तो पिटिशन करतो, हायकोर्टामध्ये जातो आणि चॅलेंज करतो। त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन इथे नाही आहे। आणि इलेक्शन कमिशनने असणारं शांत राज्याला हिंसक राज्य बनवण्याच्या पाठीमागे लागू नये। तुम्ही ज्यावेळेस असणारं असं म्हणताय की आम्ही 2 टप्प्यामध्ये घेऊ, 3 टप्प्यामध्ये घेऊ, त्या अर्थी तुम्ही हे लोकांच्या मनामध्ये पेरताय की इथे असणारा अशांतता आहे आणि ती इलेक्शनमध्ये बाहेर पडू शकते आणि म्हणून ती कंट्रोल करण्यासाठी आम्हाला ॲडिक्वेट पोलीस फोर्स प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे असणारं इलेक्शन कमिशनने एकाच वेळेस इलेक्शन घ्याव्या। लोकांना जो निकाल द्यायचा आहे तो लोक निकाल देतात आणि जे उमेदवार उभे राहतात तो निकाल बिना व्हायलेन्सनी ते एक्सेप्ट करतात। त्यांना लढायचं असेल ते कोर्टात जाऊन त्या ठिकाणी लढतात।